7 मार्च 1997 रोजी शनिवार आहे, तर 4 जुलै 1997 रोजी कोणता वार असेल? त्याच वर्षातले वार काढायचे आपल्याला, बरोबर ना? आपण शिकलेलो आहोत बघा, मार्च 31 दिवसांचा आहे, एप्रिल 30 दिवसांचा आहे, मे 31 दिवसांचा आहे, जून 30 दिवसांचा महिना आहे आणि जुलै मध्ये या ठिकाणी 4 तारीख म्हणलेलं आहे, त्याच्यामुळे ते 4च दिवस आपण धरलेले आहेत, बरोबर ना? तर आता या ठिकाणी बघा, आपण शिकलेलो आहोत, काय शिकलेलो आहोत? जर महिना 31 चा असेल तर वार किती दिवसांनी पुढे सरकतो? 3 दिवसानंतर. जर 30 चा असेल तर किती दिवसांनी सरकतो? 2 दिवसानंतर. 31 चा असेल म्हणून परत 3 दिवसांनी सरकला, 30 चा आहे म्हणून परत 2 दिवसांनी सरकला आणि जुलै मध्ये या ठिकाणी परत काय झाले? 4 दिवस, बरोबर ना? या सगळ्यांची बेरीज करा बरं, किती येते? 3 आणि 2 5, 5 आणि 8 आणि 2 10, 10 आणि 4 14. किती आली बेरीज? 14 बेरीज आली, बरोबर? एकूण 14 म्हणजे दिवस पुढे सरकेल तो वार. पण या ठिकाणी आता काय करायचं? 14, आपला आठवडा असतो 7 दिवसांचा, बरोबर आहे ना? 14 भागिले 7 असं करायचं, म्हणजे 7 एक 7 आणि 7 दोन्ही 14. बाकी काही उरली का रे? नाही, बाकी या ठिकाणी शून्य उरलेली आहे, म्हणजे या ठिकाणी तो 0 दिवस आलेला आहे, ठीक आहे? बाकी शून्य उरलेली आहे, म्हणून त्या दिवशी परत कोणता वार येईल? त्या दिवशी परत शनिवारच येईल. जर या ठिकाणी बाकी एक उरली असती तर त्या 4 जुलैला कोणता वार आला असता? शनिवारचा पुढचा वार, रविवार आला असता, ठीक आहे? ओके.